नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल वरती. तर आज व्हिडिओला सुरुवात आपण द्रोणगिरी सेक्टर 50 मधनं केलंय. त्याचं कारण काय आहे उमा? त्याचं कारण असं आहे की खूप दिवस झालं अनाया कंप्लेंट करते की तिला अभ्यास करताना डोळ्यातून पाणी येते आणि तिचे जे ब्लॅकबोर्ड असते त्याच्यात तुला थोडं ब्लर दिसते म्हणून. तर विचार केला की तिला एक आय स्पेशलिस्ट कडे घेऊन येऊया. हा, तर आपल्या उरणकरांना कधीही प्रॉब्लेम झाला आपल्या डोळ्याचा की आपण उरणवरनं पनवेल, वाशी अशा ठिकाणी जात असतो. पण आता आपल्या द्रोणागिरीमध्येच म्हणजे हा सेक्टर 50 आहे, समोर बिकानेर आहे आणि बिकानेरच्या बाजूलाच आहे स्काय हेरिटेज आणि तिकडेच चालू झालेलं आहे नेक्स्ट विजन डोळ्यांचं हॉस्पिटल. हां, तर तिकडेच आपण जाणार आहोत आणि तिथे काय काय इक्विपमेंट्स आहेत डोळे चेक करण्यासाठी किंवा आणखी काय काय आहे. म्हणजे जसं आपण उमा तुझ्या लेझर ऑपरेशनसाठी आपण कुलाब्याला गेलो होतो, त्या सर्व फॅसिलिटीज इकडे आहेत की नाही ते पण जाणून घेऊया आणि डॉक्टरांना पण भेटूया आणि डॉक्टरांनी इकडे डोळ्यांचं हॉस्पिटल उघडण्याचा ते पण कारण शोधूया. ओके, तर हा व्हिडिओ कुठं ना कुठं खूप हेल्पफुल राहणार आहे. ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी म्हणजे इकडे लांब लांब न जाता इकडे येऊ शकता ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर अनया जाऊया, बघूया तुला चष्मा लागलाय की नाही. चला तर आलोय आपण नेक्स्ट विजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल. तर अपॉइंटमेंटसाठी त्यांचा नंबर पण देतो स्क्रीनवरती. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. आणि इकडे त्यांची पूर्ण टीम आहे बघा. डॉक्टर नितीन तिवारी, अंकिता मॅडम, भरपूर सारे डॉक्टर आहेत इकडे बघा. आणि हा रिसेप्शन एरिया आहे. नमस्कार मॅम, हे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे, पेशंटचे डिटेल्स द्या. ओके. आपण चेकअप स्टार्ट. तर फॉर्म भरलाय, रजिस्ट्रेशन झालंय आपल्या एक प्रकारचा आणि आता अनयाला आय चेकअपसाठी घेऊन आलेत बघा. मॅडम आहे तिकडे. हे सर्वजण येतात आय चेकअपसाठी. त्यांचा सेम प्रोसिजर असते ना. हां, बेसिक टेस्ट पहिले होते, त्याच्यानंतर मग तुम्हाला सजेस्ट करतात रिपोर्ट आल्यानंतर. तर अजून आय चेकअप सुरू आहे बघा. OVZ NVD ORSNRV 364 4952 68 29 57. सो यांचा रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे. कलर विजन, डिस्टन्स विजन आणि नियर विजन तिन्हीही नॉर्मल आहे. सो पुढचं प्रोसेस आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया. तर सर्व चेकअप्स करून आलोय आता आपण. डॉक्टर तिवारी आहेत, नितीन तिवारी. नमस्कार. हो, तर काय सांगणार सर, कसे आहेत रिपोर्ट? लकीली अनयाचा आईज आर ॲब्सोल्युटली फाईन. थोडा ड्रायनेसचे सिम्पटम्स आहेत. तर आम्ही जे प्रत्येक स्पेशली या यंग एजमध्ये असतात त्यांना सांगतो की प्लीज स्क्रीन टाईम थोडंसं कमी करायचं आहे आणि बुक्सवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. रेस्ट लकीली त्यांना सध्या चष्मा नंबर नाही आहे, पण पुढे येण्याची शक्यता आहे. आणि आम्ही भरपूर साऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो डोळ्यांच्या, पण ही नवीन इक्विपमेंट बघायला मिळते. हो, हे सर बेसिकली कसं लाईव्ह रिले आहे. बरेच टाइम आम्ही पेशंटला मी बघतो मायक्रोस्कोपवरती, पण नातेवाईकांना रिलेटिव्हना काही समजत नाही की काय चाललंय. सो दिस इज लाईक अ न्यू मशीन वेअर ॲक्च्युली जे डॉक्टर डोळ्यांमध्ये बघतो ते पेशंटला पण लाईव्ह दिसतंय. बरोबर, की मोतीबिंदू आहे, की पडद्यांचा आजार आहे, की बुबुळचा आजार आहे. तर त्यांना आम्हाला पण त्यांना समजून इझी पडतो की बाबा काय काय त्रास आहे, तुम्ही डायरेक्टली लाईव्ह बघू शकता वगैरे. तर आपल्याबद्दल सांगा, आपल्या हॉस्पिटलबद्दल सांगा. हे नेक्स्ट विजन आय हॉस्पिटल जे आमचं आता आम्ही ऑलमोस्ट 7 महिने झाले सुरू करून. उद्देश हेच होता की आम्हाला पेशंटकडून नेहमी एक फीडबॅक यायचं की सगळे पेशंट आपले उरण तालुक्याचे काही असलं की त्यांना वाशी पनवेलला परत परत फेरी करावी लागते, इवन फॉर बेसिक सर्जरीज लाईक कॅटरॅक्ट. तर आमचा उद्देश होता की एक नेक्स्ट विजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल जे आम्ही आणू. तिकडे फक्त मोतीबिंदू नाही, पण पेडियाट्रिक लहान मुलांसाठी, तिरडेपडा, हाय नंबर, आपलं रेटिना जे बरेच डायबिटीज अँड ब्लड प्रेशरमुळे इंडिया इज नाउ द डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. त्याच्यामुळे बरेच आजार, रक्तवाहिनीचे सूज येणं, फुटणं हे सगळं आता चालू आहे. आणि सर्वसाधारण माणसाला फक्त माहीत असतो की मोतीबिंदू, पण डोळ्यामध्ये फक्त मोतीबिंदू नाही, त्याच्याऐवजी आणखीन 50% असे आजार आहे ज्याचं फक्त एक बेसिक आय टेस्टमुळे तुम्हाला सगळंच जे काय आजार फ्युचरमध्ये होणार ते पण सगळं तुम्हाला माहीत पडून जाईल. So we always say anyone above 40 years can get a simple eye check. आणि त्याच्यामुळे बरेच लोकांना आम्ही डायग्नोज केलंय की त्यांना बीपी आहे आणि डायबिटीज आहे आणि त्यांना माहिती पण नव्हतं. त्यांचं आई चेकअप झाल्यानंतर त्यांना माहीत पडलं की अरे मला डोळ्यामध्ये असा आजार ॲफ्थॉल्मॉलॉजिस्ट सांगते. तर बघा ते फिजिशियनकडून जाऊन त्यांनी ते तपासणी केली तर त्यांना माहीत पडलं असं वगैरे.
हां, तर भरपूर काही तुम्हाला समजू शकतं. Yes, फक्त yes. आय चेकअप. आय चेकअप. हां, आणि लेझर ट्रीटमेंटसाठी आपण उरणवरनं लांब लांब जातो. येस तर येस. त्यांच्यासाठी काय आहे? सगळं आपले सर्जरी, चष्मा नंबर काढायचं जे प्रोसिजर असू द्या त्याला लेसिक म्हणतात. हां. इवन कॅटरॅक्ट सर्जरी वगैरे सगळे आता आपल्याला लेझरने टोटली पॅचलेस आणि टोटली पेनलेस, इंजेक्शन वगैरे काही लागत नाही. सर्जरीजची ॲडव्हान्समेंट इतकी वाढली आहे की विदिन 15 मिनिट्स यू आर द सर्जरी इज डन. आणि पेशंटला माहीत पण नाही पडत की काय चालू आहे वगैरे. आणि ते पेशंट येतात आणि आम्ही पेशंटचा वी मेक शुअर दॅट की 2 तासामध्ये पेशंट शुड बी आउट ऑफ दी हॉस्पिटल. म्हणजे असं नाही की जे हॉस्पिटलबद्दल कसा एक हे असतो की अरे गेलं तर पूर्ण दिवस जातो हॉस्पिटल, तसं नसलं पाहिजे. पेशंट इज कमिंग फॉर सर्जरी फॉर चेकअप विदिन 2 to 3 hours दे शुड बी थरो अँड दे शुड बी बॅक होम. सो त्याच्यावरती आमचा एक फोकस राहतो. आणि आय थिंक ते वर्ल्ड क्लास आय केअर तसंच म्हणतो आपल्याला. आणि अशी फॅसिलिटी ऑलरेडी नवी मुंबईला वाशी आणि पनवेलला आपण ऑलरेडी देतोय. फक्त उरणमध्ये एक लॅकिंग होता, म्हणून आपण उरणमध्ये आता हे सगळे फॅसिलिटीज खरं सांगितलं तर सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस आपण आता इकडे आणले. आणि उरणमध्ये द्रोणागिरीच का तुम्ही निवडलं? उरणमध्ये पण जाऊ शकत होतं. हो, मला वाटतं द्रोणागिरी इज लाईक अ सेंटर पॉईंट. इकडने म्हणजे उरणचं पण जे क्राऊड आहे तिकडे त्याला थोडा सोय पडतो, इकडे त्यांना येता येते. आपलं खोपटा कोपरोली ॲक्च्युली तिकडे अक्षरशः कुठलेही डॉक्टर्स नाही आहे. तर त्या सर्व क्राऊडसाठी इकडे आपल्याला एक सेंटर पॉईंट द्रोणागिरी म्हणून आपण इकडे आता आलं वगैरे असं. आणि पार्किंगचा पण इश्यू नाही आहे. पार्किंगचा सर्वात मोठा आहे जे एक आहे जे इश्यू नाही आहे. आणि ॲज पर फायर सेफ्टी नॉर्म्स वगैरे आम्हाला बरेच काही फॅसिलिटीजमध्ये इन्कल्केट करावे लागते. तर आम्हाला तर जास्ती कल्पना नाही आहे की डोळ्यांमध्ये काय काय तपासणी वगैरे करतो. पण एक टूर दिला तुमच्या हॉस्पिटलचा आणि काय काय आपण टेक्नॉलॉजीज किंवा इक्विपमेंट वापरतो ते दाखवलं तर बरं होईल. हे सगळे आपले मशिनरी आहेत. ह्याने सगळे जे चष्माचा नंबर वगैरे असतो, लेन्सचे जे मेजरमेंट्स वगैरे घेतो आपण. आणि हे सगळे जपानची लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाली मशीन्स आहेत. कुठलेही असं बेसिक नाही. ऑल इज फ्रॉम मेड इन टॉपकॉन कंपनी, जे वर्ल्ड वन ऑफ द बेस्ट ARK मशीन, ऑटो रिफ्रॅक्ट केरॅटोमेट्री मशीन म्हणतात त्याला. हे लेन्स मेजरमेंट जे आपलं मोतीबिंदू करतो त्याची एक स्वित्झर्लंडची मशीन आहे. त्याने सगळे जे लेन्सचे मेजरमेंट्स आपण घेतो त्याने आपल्याला सगळं माहीत पडतं पुढे जाऊन. म्हणजे आपलं पेशंट आय रिलेटेड काही तक्रार घेऊन आला तरी आपल्याकडे ट्रीटमेंट, सगळं ट्रीटमेंट, रेटिनाचा असू द्या, मोतीबिंदू असू द्या, पडदाचा असू द्या, लहान मुलांना तिरडेपणा असू द्या, सगळंच आपल्याला फॅसिलिटी आहे. आणि हे काय ऑपरेशन थिएटर? हे ऑपरेशन थिएटर आहे. इकडने म्हणजे ऑपरेशन थिएटरची सुरुवात आहे. ओके, ऑन करून देतो. एनिवेज आम्हाला नंतर क्लिनिंग करायचं. हे बघा, उरणकर तुम्ही बघत असाल तर सर्व काही आपल्या उरण द्रोणागिरीमध्ये अवेलेबल आहे. सर्व हेच रोबोटिक मशीन जे असतात ना. हे काय रोबोटिक मशीन? मायक्रोस्कोप आहे. म्हणजे सगळं जे ऑपरेशन असतो हा मशीनचं वगैरे. हे लेसिक ट्रीटमेंटसाठी? लेसिक नाही, आपले जे आईज इतकं छोटं आहे की आम्हाला सर्जनला पण इतकं पूर्ण त्याला 20 टाइम्स मॅग्निफाय करावे लागते. बरोबर. तर हा सर्जिकल मायक्रोस्कोप म्हणतात. इज ऑल्सो फ्रॉम जपान, टकागी कंपनी. सर्व काही म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे इक्विपमेंट घेऊन आले. फिलिंगसाठी असलं पाहिजे. पेशंटला जसं आम्ही सांगितलं की आमचा उद्देश हेच आहे की 2-3 तासामध्ये पेशंटचं सर्जरी करून आम्ही त्यांना लगेच पाठवून देऊ. म्हणून हे कम्फर्टेबल लाउंजर सीट्स आहेत. पेशंटला असं अक्षरशः झालं नाही पाहिजे फिलिंग की, कारण कुठलीही सर्जरी पेशंट एक थोडा घाबरलेला असतो. तर त्यांना एक जे सुदिंग आणि एक म्हणतात ना कम्फर्टेबल फिलिंग असलं तरी पाहिजे. पेशंट येऊन बसतात, सर्जरी होतो, परत येतात आणि 2 तासामध्ये त्यांचे नातेवाईक सोबत ते निघून जातात. बरोबर. म्हणजे डे केअर आहे ना? डे केअर, येस. ऑल ऑफ्थॅल्मिक सर्जरीज आर नाउअडेज डे केअर. सो एकदम आयडियल डे केअर जे सेटअप असतात. पेशंट येऊन 2 तासामध्ये सर्जरी करून. सर, जाता जाता आपल्या उरणकरांना काय मेसेज देणार, काय सांगणार? मी हेच सांगणार की तुम्ही नेक्स्ट विजन सुपर स्पेशालिटी डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये या. पनवेल आणि वाशीचे फेरे तुमची नक्की जायची गरज नाही आहे. कारण आपल्याला जे काही फॅसिलिटीसाठी इतकं लांब जावं लागतं ते आपल्याला इकडं तुमच्या घरात आता आम्ही ते सगळं टेक्नॉलॉजी आणि सगळे मशिनरी आणलेत. आणि सर्वात जे सुपर स्पेशलायझेशन केअर आहे ते आपण सगळं तुम्हाला देते येते. आणि इकॉनॉमिकल दरात देते येते. ते सर्व जे महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ज्यांना पण हे संधी आहे की जे वाशी पनवेलचे जाऊन येतात ते आम्हाला स्वतः फीडबॅक देतात की इकडेच करून घेऊ, सर्जरी असू द्या किंवा कन्सल्टेशन असू द्या. तर आमचा फोकस नॉट ओन्ली गुड केअर बट गुड केअर ॲट इकॉनॉमिकल रेट, दोन्हीवरती आपलं लक्ष आहे वगैरे असं. म्हणजे कन्सल्टन्सीपासून ऑपरेशन थिएटरपर्यंत सर्व काही आपल्याला नेक्स्ट विजनमध्ये मिळून जाते ना. आणि डॉक्टर किती आहेत आपल्याकडे? आणखी डॉक्टर आमच्याकडे मी फुल टाईम असून सोबत आपले 4 व्हिजिटिंग डॉक्टर्स आहेत. आणि सगळे LV प्रसाद आणि शंकर नेत्रालय चेन्नईवरून सगळे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. आपल्याकडे जनरल ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट पण नाही आहे.
आय मायसेल्फ इज अ कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जन. रायगडमधली आपली तिसरी हॉस्पिटल आहे जिकडे आपण नेत्रदान करून ट्रान्सप्लांट सेंटर सारखं हे नेक्स्ट विजन आहे. अरे वा. जे आपल्याला उरणमध्ये तर कुठलेच नाही आहे, पण रायगडमधली आपली थर्ड हॉस्पिटल जिकडे आपल्याला आय ट्रान्सप्लांट सारखं जटिल सर्जरीज पण करता येते. बरोबर. त्याच्यासोबत रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर वेगळे आहेत. लहान मुलासाठी डॉक्टर अंकिता येतात, ते पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत. हो. सो एव्हरीबडी इज अँड ऑल वेल ट्रेन फ्रॉम टॉप इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया, राईट फ्रॉम शंकर नेत्रालय चेन्नई अँड LV प्रसाद हैदराबाद. हां, तर सर्व काही आपले उरणकरांसाठी घेऊन आलेत. तर उरणकरण हा व्हिडिओ बघून जर तुम्ही जाताय पनवेल वाशीला तर नक्कीच तुम्ही तुमचा स्वतःचं नुकसान करताय. मी तर म्हणेन काही प्रॉब्लेम असेल आय रिलेटेड तर नक्की एकदा भेट द्या. सर्व काही फॅसिलिटीज, सर्व काही इक्विपमेंट आपल्या उरणमध्येच घेऊन आलेत. नेक्स्ट विजन सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटल. हां, आणि जर एखाद्याला अपॉइंटमेंट घेऊन यायचं असलं तर तसं येणार की डायरेक्ट यायचं? आपलं फुल टाईम सर फ्रॉम मॉर्निंग 9 टिल नाईट 9-12 आवर्स फुल टाईम चालू असतो. असं नाही की दुपारी आहे तर क्लिनिक आहे बंद आहे, असं काहीच नाही. बरेच पेशंट आमचे इमर्जन्सी दुपारीच येतात. हां. पेशंट कॅन कम एनी टाईम, वॉक इन वगैरे पण येऊ शकतात, त्याच्यामध्ये अजिबात काही प्रॉब्लेम नाही. ऑब्व्हियसली अपॉइंटमेंट आले तर आम्हाला त्यांची वेटिंग टाईम थोडी कमी होऊन जातो वगैरे, हो. अपॉइंटमेंट आले तर वगैरे. हां, तर हा व्हिडिओ तुमच्याच पुरता ठेवू नका. नक्की आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्येही पाठवा, जेणेकरून ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना आपल्या नेक्स्ट विजन आय हॉस्पिटलबद्दल समजेल. चालेल सर, खूप छान करताय. हां, असंच काम घडत राहू दे. प्लीज आपण एकवीरा आई मातेचरणी प्रार्थना करूया. थँक्यू. चालेल, थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. उमा, कसं वाटलं हॉस्पिटल, काय बोलणार? कसं वाटलं काय मंडळी, आता जाऊन आय हॉस्पिटल व्हिजिट करा. तुम्ही आता वाशीला पनवेलला जातात, 200 रुपये तुमचे ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, परत जेवायला तुमचे वेगळे पैसे खर्च होतात, 500 रुपये सर असंच जातात. तर तुम्ही इथे द्रोणगिरी आपल्या जवळच आहे आय हॉस्पिटल, खूप सारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा. आणि आपला व्हिडिओ बघून स्पेशली जे जाणार आहे त्यांना 31 ऑगस्टपर्यंत फ्री चेकअप आहे. खूप सारे फॅसिलिटीज आहे मंडळी, आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत तर नक्की शेअर करा. आणि ज्यांना जास्त गरज आहे, आईचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना तर नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की व्हिजिट करा. फ्री चेकअप आहे, काय प्रॉब्लेम आहे नक्की जाऊन व्हिजिट करा. सेक्टर 50 द्रोणगिरीमध्ये.